नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JEE नीट या दोन परीक्षांविषयीचे व्हिडिओ तयार केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की सर MHTCET या परीक्षेवर एखादा व्हिडिओ बनवा। आणि म्हणून आज या ठिकाणी MHTCET या परीक्षा संदर्भात आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत। पुन्हा एकदा वे टू सक्सेस या चॅनलमध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, कोणतीही परीक्षा असो, तुम्ही जर सुरुवातीपासून तिचा अभ्यास केलेला असेल तर परीक्षा जवळ आली आहे म्हणून कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता परीक्षा संदर्भातली प्रवेश प्रक्रिया संदर्भातली अचूक माहिती घेणं आणि नियमित जो अभ्यास आहे तो अभ्यास चालू ठेवणं हेच यशाचं खरं गमक आहे। तर चला सुरुवात करूया MHTCET या परीक्षेबाबत। आता आपणा सर्वांनाच एक सांगू इच्छितो की ह्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन भाग असतात। तर पहिला जो आहे पेपर 1 ज्याला आपण PCM म्हणतो, त्या PCM ग्रुपमधून आपण ॲडमिशन इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोर्सेस या कोर्सेससाठी आपल्याला प्रवेश करता येतो। त्याच्यासाठी फिजिक्स आणि केमिस्ट्री, मॅथ हे सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी असतात। त्यानंतर दुसरा जो पेपर आहे पेपर 2 फर्स्ट इयर ॲडमिशन इन फार्मसी, फार्म डी आणि डिग्री कोर्सेस, याच्यासाठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री ॲज वेल ॲज मॅथ और बायोलॉजी हे विषय त्यासाठी आहे। त्यानंतर आजचा जो व्हिडिओ करण्यामागचा जो माझा मुख्य उद्देश होता तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा शंका विचारल्या का सर 11वीचा अभ्यास किती असतो, 12वीचा अभ्यास या परीक्षेमध्ये किती असतो, प्रश्न किती असतात। तर त्या संदर्भाचं मी तुम्हाला सांगू शकतो की पहिला जो पेपर आहे PCM आपण ज्याला म्हणतो, त्याला जे बहुपर्यायी प्रश्न आपल्याकडे येतात त्यामध्ये मॅथसाठी 11वीवरती 10 प्रश्न आणि 12वीवरती 40 प्रश्न असे 50 प्रश्न असतात। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की मॅथच्या 50 प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे मॅथ असतो 100 मार्काला, 50 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, त्याचे एकूण होतात 100 मार्क। त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री यासाठी 11वीच्या आधारे 10 मार्क, 12वीच्या अभ्यासक्रमावर 40 मार्क। पुन्हा केमिस्ट्री बघा, 11वीच्या अभ्यासक्रमावर 10 मार्क, 12वीच्या अभ्यासक्रमावर 40 मार्क, असे 10-40 म्हणजे 50 प्रश्न फिजिक्स, 50 प्रश्न केमिस्ट्री। मात्र हे 100 प्रश्न एक मार्काला असतात। म्हणजे बघा, मॅथचे प्रश्न 2 मार्काला, फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रश्न 1 मार्काला, असे 100, मॅथचे 100 आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 असे 200 मार्काचा हा PCM ग्रुपचा MHTCETचा पेपर असतो। ही गोष्ट सगळ्यांनी जास्तीत जास्त लक्षात घ्यावी। त्याच्यासाठी 180 मिनिट म्हणजे 3 तासाचा वेळ तुम्हाला असतो। ही परीक्षा ऑनलाईन असते, त्यामध्ये सकाळी शिफ्टला एक पेपर असतो, दुपार शिफ्टला एक पेपर असतो। आता या शिफ्टचं वेळापत्रक कसं असतं, पेपरला किती वाजता जायचं याबाबत आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत। त्याच्यानंतर पेपर जो 2 आहे PCB, आता आपण बघितलं PCMचं सगळं तुम्हाला मार्कचं ड्युरेशन तुम्हाला सांगितलं कसे मार्क आहेत। आता जो PCB ग्रुप आहे याच्यामध्ये फिजिक्सला 11वीवरती 10 प्रश्न, 12वीवरती 40 प्रश्न असे 50 गुण, केमिस्ट्रीला 11वीवरती 10 प्रश्न आणि 12वीच्या अभ्यासक्रमासाठी 40 प्रश्न असे 50 गुण। त्यानंतर बायोलॉजी 20 प्रश्न 11वीच्या अभ्यासक्रमावर आणि 80 प्रश्न 12वीच्या अभ्यासक्रमावर। असे बघा, इथे बायोलॉजीसाठी 100 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न एकाच मार्काला आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचे 50-50 आणि बायोचे 100 असे 200 मार्काचा PCB पेपर आहे। पुन्हा एकदा लक्षात घ्या की PCB पेपरमध्ये बायोसाठी 100 मार्क आहेत, फिजिक्स 50 आहेत, केमिस्ट्री 50 आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे, म्हणजे 200 मार्काची CET परीक्षा PCM ग्रुप आणि PCB ग्रुप अशा प्रकारचं मार्कचं वितरण असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया की MHTCET परीक्षेला 11वीचा अभ्यासक्रम, 12वीचा अभ्यासक्रम, किती मार्क, किती गुण। धन्यवाद।